आणि एक मोठी बातमी येते पुण्यातनं गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल केल्यानं पुण्यामध्ये 4 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेले सर्व विद्यार्थी हे धाराशिव श्रीगोंद्याचे रहिवासी आहेत। इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढवण्यासाठी 4 विद्यार्थ्यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल केले होते। दहशत निर्माण करणाऱ्या 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता अटक करून कारवाई केलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी गजा मारण्याच्या नावानं सोशल मीडियावरती पुण्याचा किंग ऑफ महाराष्ट्र बादशाह अशा प्रकारचे कॅप्शन लिहिले होते। दरम्यान सोशल मीडियाद्वारे दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, मोठीच कारवाई म्हणावी लागेल इंस्टाग्रामवरती टाकलेल्या पोस्टमुळे। त्याची वेळ आली आहे पोलिसांवरती। एकतर काय की हा अक्षय निवृत्ती शिंदे वय वर्ष 19 राहणार निमगाव खालू श्रीगोंदा, सिद्धार्थ विवेकानंद जाधव 20 वर्ष राहणार मोहम्मदवाडी पुणे, साहिल शेख राहणार सुंबा जिल्हा धाराशिव 19 वर्ष, इरफान हसन शेख 19 वर्ष सुंबा जिल्हा धाराशिव। त्यांची वय जर बघितली ना प्रज्ञा तर ही 19-20 वर्षाची पोरं आहेत। आणि ही मुलं हे अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती ह्या गुंडांचं जे उदात्तीकरण करतात त्याबद्दल पुणे पोलिसांनी अनेक वेळेला त्यांना सूचना दिल्या होत्या। गेल्याच आठवड्यामध्ये एक मुलगी बुलेटवरती स्टंट करत असताना पोलिसांना आढळून आली होती। ही तीच मुलगी आहे जी हिंजवडीच्या एका बंद पडलेल्या बिल्डिंग वरती एका हातामध्ये त्याच्या 2 मित्र आहेत त्याच्याशी लटकत होती आणि तो व्हिडिओ गेल्या वर्षी खूप व्हायरल झाला होता। तर पोलिसांनी वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं रील्स टाकणं, त्यातनं गुन्ह्याचं उदात्तीकरण करणं ह्या गोष्टी खूप जोरात सुरू आहेत। दुसरीकडे मधल्या काळामध्ये अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस अधीक्षकाबद्दल आणि एकूणच पोलिसांच्या यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली होती। गुन्ह्याचं रूप बदलतंय, स्वरूप बदलत आहे, कुणी हातामध्ये बंदूक घेऊन हवेत फायर काय करतोय, कत्ती आणि त्या सगळ्या गोष्टी, ती एक दहशतीचं एक टोळीच पुण्यात तयार झालेली आहे। त्यामुळं स्वतः पोलीस सीपी जे आहेत ते मला असं दिसतंय की अतिक्रमण काढण्यासाठी रस्त्यावर उतरले। त्यांनी सोबत आता ह्या 4 विद्यार्थ्यांना त्यांनी अटक केली आहे। यांच्या विरोधामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जरी हा नॉन कॉग्निझेबल असला तरी ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतरांना दिलेली ही चांगली समज आहे। अर्थात त्यांनी किती फरक पडेल हा मुद्दा असला तर पुणे पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत आणि ते कोणालाही सोडणार नाहीत असा जरी मेसेज आपण केला तरी ते खूप सकारात्मक आहे। कारण पुण्यातली गुन्हेगारीची परिस्थिती ही खरोखरच बेसूर बनलेली आहे। नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल की अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अटक करावी लागते आणि आता तरी त्यांच्यात ज्या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे तो यशस्वी व्हावा। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। पोलिसांचा धाक जो आहे तो कायम राहावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि तरुणाईनं जे चुकीच्या मार्गाचा निवड केलाय तिथून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न होतोय।